नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका भट, डॉक्टर भट ENT अँड आय केअर सेंटर नाशिक मधून। आज 12 मार्च आपण वर्ल्ड ग्लॉकोमा वीक साजरा करत आहोत। आज आपण काचबिंदू विषयी आणखीन थोडीशी माहिती घेऊया। तर आता काचबिंदूचे प्रकार काय आहेत? मुळात काचबिंदूचे 3 प्रकार आहेत। सगळ्यात महत्त्वाचा आणि मोस्ट कॉमनली आढळणारा प्रायमरी ओपन अँगल ग्लॉकोमा। ह्या काचबिंदूचं मूळ कारण आपल्याला व्यवस्थित सांगता येत नाही। फॅमिली हिस्ट्री असू शकते किंवा इतर अनेक एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असू शकतात ज्यामुळे हा काचबिंदू होतो। पण डोळ्याचा पर्टिक्युलर आकार किंवा डोळ्यात असलेली काही पर्टिक्युलर प्रॉब्लेम ह्यामुळेच हा होतो असं नाही। जसं मी मागेही सांगितलं होतं, बीपी किंवा डायबिटीज सारखा आजार आहे। हा आजार नेमका का झाला हे आपण सांगू शकत नाही। दुसरा आहे क्लोज्ड अँगल ग्लॉकोमा। क्लोज्ड अँगल ग्लॉकोमा अशा लोकांमध्ये होतो ज्यांचा चष्म्याचा नंबर प्लस आहे। +3 किंवा 4 च्या वरच्या नंबरच्या लोकांमध्ये हा काचबिंदू आढळण्याची संभावना जास्त असते। अशा लोकांमध्ये डोळ्याचा आकार एकंदरीत थोडासा छोटा असतो आणि त्यामुळे डोळ्याच्या आतले फ्लुइड सर्क्युलेशन व्यवस्थित होऊ शकत नाही आणि अशा लोकांना डोळ्याचं प्रेशर किंवा दाब वाढून काचबिंदू होण्याची संभावना असते। तिसरा प्रकार सेकंडरी ग्लॉकोमा म्हणजे इतर आजारांमुळे होणारा ग्लॉकोमा। या इतर आजारांमुळे होणाऱ्या काचबिंदूमुळे सगळ्यात पहिला नंबर मधुमेहामुळे होणारा काचबिंदू आहे। मधुमेहामुळे डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे डोळ्याच्या दृष्टिपटलाचे आजार होतात। या आजारांमुळे डोळ्यातले पाण्याचे प्रेशर आणि पाण्याची क्वांटिटी ही अफेक्ट होते आणि ह्यामुळे डोळ्याचं प्रेशर वाढून तुम्हाला काचबिंदू होण्याची संभावना आहे।